शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या मराठवाडा त्यासोबत विदर्भातील शेतकऱ्यांसह खानदेशातील सुमारे 25,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेची जी काही अंमलबजावणी आहे किंवा प्रक्रिया आहे किंवा जे काही शेतकऱ्यांचं कर्जमाफ केव्हा होईल याची प्रतीक्षा लागून आहे. कारण की शासनातील मंडळींनी फक्त मतासाठी घोषणाबाजी केल्याचा आरोप आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जात आहे. कारण की महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमुक्ती योजनेचा अनेकांना लाभ जो आहे तो झालेला नाही. त्यासोबत यातील अनेक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून अपलोड झालेली माहिती ग्राह्य न धरली गेल्यामुळे अनेक शेतकरी अगोदरच्या कर्जमाफी योजनेपासून सुद्धा वंचित आहेत. आणि अशातच नव्या सरकारच्या कर्जमाफी योजनेची प्रतीक्षा आहे. आणि त्यामध्ये खानदेशात सुमारे 25,000 शेतकऱ्यांना या योजनेची प्रतीक्षा सुरू आहे. आणि त्या योजनेची कार्यवाही अजूनसुद्धा सुरू नाही. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की निधीची अडचण, त्यासोबत तांत्रिक अडचणी आदी कारणे सांगितली जात असतात. मग आश्वासने का देतात असा प्रश्न आता संपूर्ण राज्यातील शेतकरी करीत आहेत. कारण की बँका कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहेत, बँकाकडून वसुली सुरू आहे. आणि कर्जमाफीचे आदेश जे आहेत ते आमच्याकडे नाहीत असं बँकाचं म्हणणं आहे. आणि याबाबत आमच्याकडे कोणतीही माहीत नाही असे बँका शेतकऱ्यांना सांगत आहेत. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की सुमारे 50,000 नियमित कर्जदार शेतकरी जे आहेत तर ते अजूनसुद्धा प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतीक्षा करत आहेत. आणि यावर सुद्धा शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. तर एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की कर्जमाफीची यादीच बँकेत नाही, शासन प्रतिसाद देत नाही. यामुळे शेतकरी जे आहेत ते हवालदिल झाले आहेत. आणि रब्बी हंगाम सध्या शेतात आहेत, त्यातसुद्धा नैसर्गिक समस्या आहेत आणि निधी रोज लागतो. तर शेतमालाच दर नसल्याने शेतकरी जे आहेत ते अडचणीत आलेले आहेत. त्यासोबतच कापूस आणि सोयाबीनला सुद्धा दर नाहीत, तर खरीपात उडीद मुगास दर मिळालेले नाहीत. आणि तोटा जो आहे तो शेतकरी सहन करत आहेत, पण हा तोटा शासन भरून काढत नाही. आणि आता तूर हाती आली पण तुरीलाही कसलाही दर मिळत नाही. यामुळे शेतकरी जे आहेत तो वित्तीय अडचणीत सापडला आहे. आणि महाविकास आघाडीने जे शेतकऱ्यांसाठी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या होत्या त्याचा विसर आता या महाविकास आघाडी सरकारला पडला दिसत आहे. कारण की आता 2 ते 3 महिने लोटले असले तरीसुद्धा कर्जमाफी संदर्भात कुठलीही घोषणा किंवा कुठलीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. आणि नेमकी ही जी काही घोषणाची अंमलबजावणी आहे किंवा कर्जमाफीची प्रक्रिया जी आहे कधी सुरू होणार आहे याकडे मात्र आता शेतकऱ्यांचं लक्ष जे लागून आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या अतिशय महत्त्वाचा प्रश्न पडला आहे की शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी नेमकी कधी होणार. या संदर्भात शेतकरी जे आहेत त्याचा प्रश्न विचारतात. आणि नेमकं कधी होईल आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.